तर स्वारगेटच्या त्या शिवशाही बसच्या ड्रायव्हरचा जबाब माझ्यावर उपलब्ध झालेला आहे। त्या एसटी बस चालकानं वरिष्ठांना आपला जबाब सुपूर्द केलाय। नराधमानं मी त्या बसचा वाहक आहे असं सांगून तरुणीवर अत्याचार केल्याचं समोर आलंय। स्वारगेट ते सोलापूर विनावाहक शिवशाही बस होती आणि या प्रकरणातला ड्रायव्हरचा जबाब आता एबीपी माझ्याकडे उपलब्ध झालेला आहे। आणि अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी मिकी घाई सध्या आपल्या सोबत आहे। मिकी, काय नेमका हा जबाब आहे, काय याबाबतचे डिटेल्स समोर आले? अमोल, हा जबाब देखील अतिशय धक्कादायक आहे। हीच ती एसटी आहे। या एसटी चालकाचा जबाब त्यांनी ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेला आहे। त्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे, जेव्हा ही घटना घडली, अर्थात जो आरोपी आहे दत्तात्रय, त्यांनी असं खोटं सांगितलं की मी या बसचा वाहक आहे, मी गेले 15 वर्ष इथं काम करतो, मी तुला सांगतो तू माझ्या सोबत चल। आणि त्यानंतरच त्या पीडित मुलीला तो या ठिकाणी घेऊन आला आणि याच बसमध्ये तो तिला आतमध्ये घेऊन गेला। असं सगळं काही या जबाबमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे। खरं तर तो जो चालक आहे तो परवा दिवशी ही बस या ठिकाणी घेऊन आला आणि त्यानंतर इथं ती बस लावण्यात आलेली आहे। अजून एक धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। खरं तर जी बस आहे ही स्वारगेट ते सोलापूरची बस आहे। या बसला तर वाहक सुद्धा नाही, म्हणजे अर्थात फक्त चालक आहे, वाहक कंडक्टर या बसला नाही असं देखील स्पष्ट या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अर्थात हे देखील त्यांनी, जो आरोपी आहे दत्तात्रय, त्यांनी खोटं सांगून या मुलीला फसवणूक केलेली आहे आणि अर्थात तिला खोटं बोलून मी या बसचा वाहक आहे आणि माझ्यासोबत चल, मी तुला सांगतोय कुठल्या बस तुला साताराच्या दिशेने घेऊन जाईल। आणि त्यानंतर त्या व्यक्तीने, आरोपीने या बसमध्ये त्याला आणलं आणि हा सगळा धक्कादायक प्रकार घडला। आज सकाळपासून जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर स्वारगेटमध्ये अतिशय भीतीदायक वातावरण आहे। महिला कुठेतरी सेफ आहेत का असा प्रश्न या ठिकाणी महिलांकडूनच उपस्थित होतोय। आता जी बातमी समोर आलेली आहे त्यानुसार जे इथं सिक्युरिटी रक्षक होते 23 जणांना निलंबित करण्यात आलेलं आहे। 1 महिन्यात तुमची बाजू मांडा असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर आता स्वारगेट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। जिथं आपण बघितलं हे बस, या बसच्या भोवती देखील मोठ्या प्रमाणात पोलीस आपल्याला दिसत आहेत। सगळीकडे अशाच पद्धतीने पोलीस तैनात करण्यात आलेले आहेत, किंबहुना महिला पोलीस देखील या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। काही महिला जे रात्री उशिरा देखील बसने प्रवास करण्यासाठी या बस स्वारगेटच्या एसटी डेपोमध्ये, एसटी स्टँडवर येत असतात, यांना कुठलाही अनुचित प्रकार, निश्चितपणे मोठा पोलीस सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे आणि जबाबातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आलेल्या आहेत। मिकी, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूयात। स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीचं नाव हे दत्तात्रय रामदास गाडे असं आहे आणि घटनेनंतर तो फरार झालाय। आरोपीनं या तरुणीशी ओळख केली आणि त्यानंतर या तरुणीला विश्वासात घेत आरोपीनं स्थानकातील एका बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले। सीसीटीव्हीवरून या गुन्ह्यातल्या आरोपींची ओळख पटली आहे, पण आरोपी अजूनही फरार आहे। तर आरोपीच्या भावाची सध्या चौकशी सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्याच्या पोलीस आयुक्तांना फोन करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।